आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शाळेत जाणाऱ्या चिमुरडी समोर अचानक आला बिबट्या। वाळवे तालुक्यातील ढगेवाडीत भीतीचे सावट। वाळवे तालुक्यातील ढगेवाडी येथील पोर्लेकर वस्तीवर आज सकाळी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली। शाळेत निघालेल्या एका तिसरीतील विद्यार्थिनीसमोर अचानक बिबट्या आल्याने परिसरात खळबळ माजली आहे। सुदैवाने एका वाटसरूच्या प्रसंगोधनामुळे ही चिमुरडी सुखरूप बचावली असली तरी या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोर्लेकर वस्तीवरील तृप्ती दीपक पोर्लेकर ही तिसरीत शिकणारी विद्यार्थिनी आज सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत निघाली होती। वाटेत शाळूच्या शेतात दबा धरून बसलेला बिबट्या अचानक तृप्ती समोर आला। साक्षात मृत्यू समोर दिसल्याने तृप्तीची भोबळीच वळाली आणि ती प्रचंड घाबरली। त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहिला। त्यांनी वेळ न घालवता बिबट्याच्या दिशेने दगड भिरकावले। या प्रतिकारामुळे बिबट्याने तेथून पळ काढला। त्या देवदूतासारख्या आलेल्या व्यक्तीने मुलीला सुरक्षितपणे शाळेत पोहोचवले। मात्र प्रत्यक्ष बिबट्याला इतक्या जवळून पाहिल्याने तृप्तीला भीतीने कापरे भरले होते। पोर्लेकर वस्तीवर गेल्या 4-5 दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। आतापर्यंत या बिबट्याने वस्तीवरील 5 ते 7 पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला आहे। अनेक महिलांनाही हा बिबट्या प्रत्यक्ष दिसला असून शेतात कामाला जाणाऱ्या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या घटनेचा सविस्तर आढावा M24 तासचे मुख्य संपादक दिलीप मोहिते यांनी घेतला आहे। शिराळा तालुक्यातील उपवळे येथील एका लहान मुलीवरती बिबट्याने हल्ला केला होता। ही घटना ताजी असतानाच आता वाळवे तालुक्यात ढगेवाडी येथील पोर्लेकर पानंदवशी आज सकाळी बिबट्या दिसला। शाळकरी मुलगी ही तृप्ती पोर्लेकर ही शाळेला जात असताना तिला रस्त्यामध्येच बिबट्या दिसल्यानंतर तिच्या भीतीचे वातावरण निर्माण झालं। हा नेमका काय प्रकार होता, तिला कसा बिबट्या दिसला हे आपण तिच्याकडून जाणून घेऊया। बघ काय नाव, काय सांगशील तुझं, का नाव काय? तृप्ती दीपक पोर्लेकर। मी सकाळी शाळेला निघालो होतो तेव्हा 7:30 वाजता मला बिबट्याचे पिल्लू दिसले होते आणि मी तिथे थांबले होते तेव्हा मी भेले होते आणि मला भ्या वाटले नव्हते आणि त्या काकांनी मारले। मी शाळेत गेले होते तेव्हा मी खूप घाबरले होते। नाही, मला सांग, तू सकाळी शाळेला जात असताना तुला ह्या शेतातून आलेला आडवा येत होता का, काय करत होता? आडवा येत होता आणि तो माझ्यावर झाप टाकणार होता। कुठले काका गाडीवरून येत होते तेव्हा त्या काकांनी दगड घेऊन त्याला मारले आणि त्याला घालवले। ती सकाळी शाळेला जात असताना बिबट्या अचानक शेतातून येऊन तिच्यावरती झेप घेणार इतक्यात तिनं ओरडली आणि रस्त्यानं जाणाऱ्या एका प्रवाशानं त्या बिबट्याला दगड मारून हुसकावून लावून दिलं। आता काही नागरिकसुद्धा आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या बिबट्याची? बिबट्यांचा वावर आहे। वेळोवेळी लोकांना, लेडीज लोक वगैरे रानात जात असतात, त्यांना बऱ्याच वेळा दिसलेला आहे बिबट्या। वाघीण म्हणजे बिबट्या आणि तिचे 2 पिल्ली काहीतरी आहेत, तर वन विभागाने त्याच्यावर योग्य कारवाई लवकरात लवकर करावी आणि त्याचा बंदोबस्त करावा कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्या अगोदर। काय सांगाल तुम्ही? नमस्कार, ढगेवाडी पोलीस पाटील। आज आमच्या गावामध्ये पोर्लेकर वस्तीवर जाणाऱ्या रोडवरती ही शाळकरी जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या मुलगीवर बिबट्याने जो हल्ला करायचा प्रयत्न केला, पण प्रसावधान राखत गावातील एका युवकाने त्याला दगड मारून व आरडाओरडा करून जे हुसकावून लावलं, त्यामुळे आज त्या मुलीच्यावर जो होणारा जी घटना घडणार होती ती आज वाचली। खरोखरच त्या मुलाचे कौतुक करावे तितके कमी आहे। आम्ही अजून आम्हाला तिला सांगता येणं झालं की ते कोण होता युवक, पण आम्ही त्याची लवकरच बघून कोण आहे तो त्याचा खरोखरच त्याचं अभिनंदन व सत्कार करावा, ते केलाच पाहिजे। आणि आज सकाळीच आम्ही त्याचा वन विभागाला त्याची माहिती दिली। त्यानंतर त्वरित आपल्या वनरक्षक डुबल व त्यांचे सहकारी यांनी इथे भेट दिली व ज्या जागी घटना घडली त्या घटनेत जाऊन बघून सगळीकडे बघितलं व गावाच्या पश्चिमेला म्हणजे खालच्या बाजूला उत्तरेला सुद्धा जाऊन बघितलं, तर तिथं त्यांची अडचण जास्त असल्यामुळे तिथं बऱ्यापैकी कुत्री वगैरे अशी मारलेली तिथं दिसून येत आहेत। आम्ही तेथील लोकांना सूचना दिल्या आहे की सदरची जागाची जी घाण तुमच्यामुळे जी अडचण झाली ती अडचण काढून घ्यावी व येथील नागरिकांना पण सूचना दिल्या आहे की शाळू पिकाचं ढगेवाडीत प्रमाण जास्त असल्यामुळे आणि रहदारीचा रस्ता हा खूप कमी आहे, त्यामुळे इथून येत जात असताना लहान मुलांना एकटं सोडू नका। तुम्ही एकतर गावापर्यंत त्यांना म्हणजे रहदारी सुरू होत्या तिथपर्यंत नेऊन त्यांना सोडणे आणि तुमच्या जबाबदारी हे करा। आणि वन विभागाला पण तशी आम्ही सांगितले की जर तुमच्या ह्याच्यातून काय जर त्याच्यावर काय करता येत असेल, बंदोबस्त करता असेल तो सुद्धा त्यांनी करावा। कारण गावात हे कोरडवाहू गाव असल्यामुळे
शाळू पीक हे जास्त आहे. मग लहान मुले जातात, मोठी वयस्कर लोक आहेत, शाळेत जनावरांचा चारा पाणी करण्यासाठी लोकांना यायला जावं सारखी करावं लागत आहे. आणि हे सारखाच म्हणजे बिबट्याचे दर्शन होत आहे असे ते बऱ्याच लोकांची बऱ्याच दिवसापासून समस्या आहे. तर काहीतरी म्हणजे महाराष्ट्र शासनाने सुद्धा याच्यावर काहीतरी लवकरात लवकर बंदोबस्त करून लोकांच्यावर ज्या वेळेला हल्ला केल्यानंतर जर आपण त्याच्यावर जर काहीतरी प्रतिक्रिया उमटल्यानंतर जर आपण त्याची काळजी घेण्याच्या अगोदर जर त्याच्यावर काहीतरी काळजी घेतली तर भविष्यात होणारे नुकसान खरोखर टळेल ही अशी मी त्यांना एक विनंती करतो. आणि आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करावी अशी वन विभागाला सुद्धा मी विनंती करत आहे. तर आपण पाहिलं की मागील 8 दिवसापासून ढगेवाडी परिसरामध्ये बिबट्या आणि त्याची पिल्लांचा इथं जास्त मोठ्या प्रमाणात वावर आहे. मागील 2-3 दिवसापूर्वीपासूनच इथं ह्या पोर्लेकर वस्तीवरील एक 4 कुत्र्यांचा ह्या बिबट्यानं फडशा पडलेला आहे. आता सध्या हे कुत्र्यावरती निभावते, पण इथं लहान मुलं किंवा मनुष्य वस्ती इथं मोठ्या प्रमाणात आहे. आणि हा बिबट्या इथं सतत जर इथं वास्तव्यास राहिला तर इथल्या लहान मुलांच्या जीवितात धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकातून मागणी होत आहे. EM 24 ताससाठी मी दिलीप मोहिते, सांगली.